नमस्कार, सीधी बात राजेंद्र श्रीवास के साथ कार्यक्रम में आपका हार्दिक स्वागत है। आप सभी को पता है कि राज्य में पिछले कई सालों से ओबीसी आरक्षण का मुद्दा गरमाया हुआ है। इसके पीछे क्या राजनीति चल रही है, क्या विषय है, ओबीसी लोगों को आरक्षण क्यों नहीं दिया जा रहा है, इसी बात को लेकर हमने कार्यक्रम लिया है। आज मेरे साथ में है ओबीसी समाज के नेता अनिल शिंदे और कांग्रेस के नेता प्रकाश तायड़े। आप दोनों का बहुत बहुत इस कार्यक्रम में हार्दिक स्वागत है। आप मुझे दोनों बताइए कि ओबीसी आरक्षण या ओबीसी समाज के लिए कितना और किस तरह से महत्वपूर्ण है। पहले आप तायड़े साहब आप बताइए। ओबीसी ये सबसे बड़ा समाज इस देश के अंदर, महाराष्ट्र के अंदर है आणि हा संपूर्ण ओबीसी समाज मागास आहे, मागासवर्गीय आहे। इतर मागासवर्गीय प्रवर्गात वडणारा समाज आहे आणि याला अत्यंत आरक्षणाची गरज आहे। मंडल आयोग जेव्हा स्थापन झाला तेव्हा मंडल आयोगाने या संबंधीच्या शिफारशी केंद्र सरकारला केल्या आणि ओबीसींना सुद्धा, ओबीसीमध्ये जेवढ्या काही जाती येत असतील 400-450 जाती महाराष्ट्रात आहेत, त्या सर्व जातींना आरक्षणाची आवश्यकता आहे असा अहवाल मंडल आयोगाने केंद्र सरकारला दिला आणि त्या अनुषंगाने राजकीय सोबत नोकरी विषयाचं आरक्षण या ओबीसी समाजाला गरजेचं आहे आणि नोकरीत त्यावेळेसच आरक्षण व्हीपी सिंगांनी दिलं। महाराष्ट्रात त्याही आधी ओबीसींना नोकरीत आरक्षण मिळालं, पण राजकीय आरक्षण सुद्धा संपूर्ण देशात महाराष्ट्रात प्रथमच मिळालं। पंचायत राजमध्ये ओबीसींना आरक्षित जागा करायचा हा जो निर्णय आहे संपूर्ण देशात महाराष्ट्राचा निर्णय आहे आणि म्हणून ओबीसीला आरक्षणाची नितांत गरज आहे। हा सुद्धा वंचित समाज आहे आणि म्हणून याला प्रवाहात आणण्याची गरज आहे आणि म्हणून ओबीसीला मोठ्या प्रमाणात राजकीय आरक्षणाची गरज है। शिंदे साहब, आप कई सालों से इस विषय को लेकर आंदोलन कर रहे हैं। आपको हमने कई बार समाचार भी लगाए, आपने रास्ते पर उतरकर नागपुर का अधिवेशन हो या मुंबई का अधिवेशन हो, आपने मोर्चा ले जाकर वहाँ पर अपनी बात रखी। तो जैसे तायड़े साहब ने आपने बताया, तो आपको आपके क्या विचार है इसके कि कितना महत्वपूर्ण है? ओबीसी का जो आरक्षण है जी, ये सुप्रीम कोर्ट का जो निर्णय आया जी, उसके बाद में इन्होंने जो आरक्षण निकाला, इसकी पार्श्वभूमि ये है कि सुप्रीम कोर्ट ने वो डायरेक्ट आरक्षण निकालने का इनको बोला नहीं है जी। सुप्रीम कोर्ट की जो फाइंडिंग आई है जी, वो ऐसी आई है कि इससे पहले सुप्रीम कोर्ट ने स्टेट गवर्नमेंट को नोटिस दिया था। ये नोटिस को आके 15 महीने हो गए। अपन जो राजकीय पुढारी है, जो लोग है, वो जो आके बोल रहे सामने, जी जी, वस्तुस्थिति ये है कि जो अधिकारी को स्टेट गवर्नमेंट के नोटिस आई, उसके बाद में उसने 15 महीने उस पर कुछ भी कार्रवाई की नहीं जी। 15 महीने तक ये अधिकारी ने क्या किया? ये कोई राजकीय नेता, इस राज्य के मुख्यमंत्री हो, सामाजिक न्याय मंत्री हो, इनको जब अधिकारी को नोटिस आए तब इन्होंने जाके सुप्रीम कोर्ट में अपीयर होके इनकी बाजू जो सुप्रीम कोर्ट ने दी थी वो क्यों नहीं रखी वहाँ पर? जी, सुप्रीम कोर्ट ने ये रखा था कि तुम्हारा इंपीरिकल डाटा तुम रखो जी। इनके पास में 15 महीने का टाइम था। ये सेंट्रल से झगड़ के इंपीरियल डाटा ले सकते थे या फिर राज्य में भी ये 15 महीने में डाटा कलेक्ट करके दे सकते थे, लेकिन अधिकारी कुछ करते नहीं, राजकीय पुढारी इनको कुछ बोलते नहीं। अधिकारी के कारण भी इसमें बहुत बड़ा नुकसान हुआ है जी। ओबीसी का जो आरक्षण, राजकीय आरक्षण गया है, इसके लिए अगर ये सही मायने में अगर कार्य करते थे जी आणि पद्धतशीरपणे कोर्टाच्या फाइंडिंगनुसार जर यांनी ते मांडलं असतं तर मला असं वाटतं, माझं वैयक्तिक मत आहे की 15 महिन्यात हे सगळं होऊ शकलं असतं आणि ओबीसीचं आरक्षण गेलं नसतं, राजकीय आरक्षण, जी, जर यांनी ती बाजू मांडली असती तर। परंतु अधिकारी काही करत नाहीत जी। आणि राजकीय जे काही सत्तेत बसलेले मंत्री आहेत, सत्ता कोणाची असो, आपण काही कुठल्या पक्षाचे नाही आहे, परंतु सत्ता कोणाची असली तरी ओबीसी हे सर्वांचेच आहेत जी। आज ओबीसीच्या पुळका आज जो लोकांना आलेला आहे जी, हे जर यांनी 15 महिने पहिले जर या राजकीय पुढाऱ्यांनी अधिकाऱ्याला सांगून जर ही बाजू मांडली असती तर ओबीसीला आज ही वेळच आली नसती आंदोलन करायची। बरोबर। मी शिंदे साहेबांच्या एक मुद्द्यावर थोडंसं बोलतो की शिंदे साहेबांनी जे सांगितलं, सुप्रीम कोर्टात या आरक्षणाच्या जागेसंबंधीचा गेल्या 2-2.5-3 वर्षापासून प्रक्रिया सुरू आहे आणि आमच्या ज्या 4 जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्या त्या आम्ही एक स्टॅम्प ॲफिडेविट करून निवडणुका झाल्या की बा निवडणुकीचा निर्णय आम्हाला लागू राहील असं उमेदवाराकडून लिहून घेतलं होतं। ज्यावेळेस देवेंद्र फडणवीस सरकार होती त्यांनी अनेकदा केंद्र शासनाला हा जो डाटा आहे ओबीसीचा, जनगणनेचा डाटा, हा अनेकदा मागितला। फडणवीस साहेबांनी सुद्धा मागितला, केंद्र सरकारने तो डाटा पुरवला नाही, सुप्रीम कोर्टाला तो डाटा मिळू शकला नाही, म्हणून हा निर्णय ओबीसी आरक्षणाचा झाला। जो रद्द सुप्रीम कोर्टाने ओबीसी आरक्षण केलं त्याचा हा निर्णय झाला आणि अजूनही सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं की आम्हाला डाटा उपलब्ध करून द्या, आम्ही ते आरक्षण पूर्ववत करू शकतात। तर त्यामुळे आणि जे शिंदे साहेब बोलले की 15 महिने 2 वर्ष झाली आघाडीची सरकार आली,
कोरोनालाच फेस करताय, कोरोना काळात डाटा जमा करणं शक्य नाही आणि एक कमिशन तयार करून जो रेडीमेड डाटा ऑलरेडी आमच्याकडे आहेच जनगणनेचा 2010चा तोच आम्हाला सुप्रीम कोर्टाला द्यायचा आहे, पण ते भाजपाचे सरकार देऊ शकले नाही आणि वरून आजच भारतीय जनता पार्टीचे मुख्यमंत्री विरोधी पक्षनेते जेव्हा मुख्यमंत्री होते, पण आज मात्र ते ओबीसीसाठी प्रत्येक जिल्ह्यात मोर्चे काढतायत. हा त्यांचा छळ आहे ओबीसीचा की विनोद आहे कळत नाही. जैसे ताड़े साहब, आपका ये बोलना है क्या कि ये जो अभी 2 साल में जो समझ लो कोरोना का भी काल था, चलो ठीक है, अभी राज्य में महाविकास आघाड़ी की सरकार है, तो आपका जो लोगों का भी जैसे भाजपा का ही आरोप है कि समझ लो कि राज्य सरकार के ऊपर थोपा जा रहा अभी ठिकरा कि ये जो ओबीसी का आरक्षण नहीं मिल रहा, इसके पीछे राज्य सरकार कारणीभूत है. आपको ऐसा लगता है? सगळ्यांना माहिती आहे की भारतीय जनता पार्टीचा जाहीरनामा असो की भारतीय जनता पार्टीची भूमिका असो ही आरक्षण विरोधी आहे. मग ती ओबीसी असो, एससी असो, एसटी असो, कुठलंही आरक्षण असो, तर त्यांचा पहिल्यापासूनचा एक मुद्दा स्पष्ट आहे की ते आरक्षणाच्या विरोधात आहेत. आणि म्हणून फडणवीस मुख्यमंत्री असताना, मोदी साहेब पंतप्रधान असतानाही त्यांनी तो डाटा पुरवला नाही, त्यांना आवश्यक सुप्रीम कोर्टाला डाटा पुरवला नाही आणि म्हणून कोर्टाचा जो निर्णय लागला तो ओबीसीच्या विरोधात लागला. त्यामुळे भाजपाला आरक्षणच नको आहे, ओबीसीचं काय कुठल्याच प्रकारचं आरक्षण नको आहे, ते आरक्षणाच्या विरोधातले आहेत. आणि म्हणून ते जे आता जे काही मोर्चे वगैरे ओबीसीच्या फेवरनं काढण्याचा, आमच्या ओबीसीच्याच लोकांना समोर करून जे मोर्चे काढण्याचा आहे ते फक्त मतासाठी आहे किंवा ती भीती आहे त्यांना की ओबीसी त्यांच्या सकळ विरोधात न जावं म्हणून. जी. शिंदे साहब, जैसे तायडे साहब तो एक कांग्रेस के लीडर हैं, ठीक है, अभी कार्यक्रम में इसीलिए हमको बोला कि आप कोई पार्टी से ताल्लुक नहीं रखते. नहीं, ठीक है, तो आपको क्या लगता है कि जो भी पार्टी सत्ता में है वो सिर्फ ओबीसी का इस्तेमाल करे, आपको ऐसा लगता है? साहेब, या देशामध्ये, या राज्यामध्येच नाही, या देशामध्ये या छोट्या छोट्या लोकांचा, जातींचा जो वापर हे जनप्रतिनिधी ज्या पद्धतीनं करतात आहेत, जी, त्या पद्धतीनं त्यांना त्यांचे संविधानिक हक्क देण्याचा प्रयत्न या लोकांनी कधीही आजपर्यंत 40 वर्षात केलेला नाही. माझा स्वतःचा एक अनुभव सांगतो. मी धोबी समाजाची लढाई गेल्या 11 वर्षापासून लढतो. संविधानिक आरक्षणाची लढाई आहे. संविधानिक याच्यासाठी म्हणतो की ते आरक्षण चुकीच्या पद्धतीनं काढलेलं आहे, ते पूर्ववत त्यांना द्यावं. हे 20 वर्षापासूनच्या भांडे समितीच्या फाइंडिंग राज्य सरकारच्या समोर पडलेल्या आहेत. नाभिक समाजाच्या फाइंडिंग या राज्याच्या बार्टी समितीनं अहवाल दिल्यावरही त्यांचं आरक्षण त्यांना मिळालेलं नाही. धोबी समाजाला मिळालेलं नाही. वस्तुस्थिती अशी आहे की गेल्या 40-50 वर्षापासून या समाजाला नुसतं मतदानापुरतं वापरल्या जाते आणि यांना गृहीत धरलेलं आहे. या राज्यामध्ये 12 बलुतेदार फार मोठ्या संख्येनं आहे, ओबीसी सुद्धा फार मोठ्या संख्येनं आहे. आता ओबीसी जागृत झालेला आहे, परंतु यांना नुसतं मतदानापुरतं वापरलं जातं, यांना संविधानिक अधिकार दिला जात नाही. या राज्याचे सामाजिक न्यायमंत्री गोपीनाथजी मुंडे हे 6 वर्ष पहिले विरोधी पक्ष नेता होते. 5 वर्ष झाले असतील. मी त्यांना स्वतः भेटलो आणि मी त्यांना विनंती केली की साहेब, आमच्या आरक्षणाचा असा विषय आहे. त्यांनी नागपूर अधिवेशनात विरोधी पक्षनेता म्हणून त्यांनी तो मुद्दा उपस्थित केला. आणि आता जे धनंजय मुंडे सत्तेत नसताना मुद्दा उपस्थित करून चर्चेत हाऊसमध्ये तो प्रश्न उचलतात आणि त्याच्यावर बोलतात, चर्चा करतात, त्या समाजाला न्याय मिळालाच पाहिजे ही भूमिका घेणारे धनंजय मुंडे आज या राज्याचे सामाजिक न्यायमंत्री आहेत. आणि गेल्या 1.5 वर्षापासून धोबी समाजाची आरक्षणाची शिफारस केंद्राला गेलेली आहे आणि तिथून केंद्राने एक पत्र यांना पाठवलेलं आहे की ही जी माहिती तुम्ही पाठवली ही 2005च्या फॉर्मॅटमध्ये राज्य शासनाच्या सामाजिक न्याय मंत्रालयानं पाठवावी. ह्याच्यासाठी मी या राज्यात गेल्या 1.5 ते पावणे 2 वर्षात 3 आंदोलनं केले. धनंजय मुंडे साहेबांना 3 वेळा भेटलो, मुख्यमंत्र्यांना 2 वेळा भेटलो, शरद पवार साहेबांना 1 वेळा भेटलो, अजितदादांना 1 वेळा भेटलो, परंतु नुसत्या साध्या पत्राचं उत्तर गेल्या पावणे 2 वर्षात या लोकांनी केंद्राला दिलेलं नाही. पण ज्या पद्धतीनं असा वापर होतो, आजही ओबीसीची जी लढाई आहे, आता या राज्य सरकारने जो आदेश दिला या आयोगाला घटनेनुसार ते अधिकार आहेत का, त्याच्या अधिकार कक्षेत आहेत का, हे सुद्धा यांनी तपासलेलं नाही आहे. म्हणजे आता या राज्य आयोगाला 102 घटना दुरुस्तीच्या नंतर या आयोगाचे पूर्ण अधिकार गेलेले आहेत राज्य मागासवर्गीय आयोगाचे. यांनी राज्य मागासवर्गीय आयोगाला आदेश दिले. आता 3 वर्ष 2 वर्ष हे राज्य मागासवर्गीय आयोग हा इम्पिरियल डाटा कलेक्ट करेल आणि 3 वर्षानंतर डाटा जर का शासनाला दिला आणि समजा एखादी संघटना जर सुप्रीम कोर्टात त्याला चॅलेंज केलं तर 3 वर्ष परत 2 वर्षांना कोर्ट न्याय रिझल्ट देईल की या राज्य मागासवर्गीय आयोगाला हा अधिकार नव्हता. म्हणजे परत यांची ओबीसीची 5 वर्ष तसेच जातील, परत एरे माया मागल्या आणि 1-2 वाचा हा प्रकार हा होऊ शकते, ही शंका सुद्धा आम्हाला आहे. कारण त्याला घटनात्मक दर्जा आहे का? कारण आमच्या मतानुसार त्याला स्पेशल आयोग निर्माण केला पाहिजे आणि त्यांनी इम्पिरिकल डाटा कलेक्ट केला पाहिजे, त्यालाच ते योग्य वेटेज राहील.
कारण 102 घटना दुरुस्तीनंतर यांचे अधिकार गेलेले आहेत. त्यामुळे राज्य शासन हे सगळं तपासून का करत नाही याबद्दल आम्हाला हे नुसतं यांना खेळत ठेवायचं की याला खरंच आरक्षण द्यायचं ही भूमिका यांची आधीच स्पष्ट नाही आहे. बरोबर. शिंदे साहब, जैसे आप 20 साल से, मेरे ख्याल से 20 साल हो गए आपको कि इस आरक्षण को लेकर, चाहे धोबी समाज का हो या ओबीसी समाज का हो, आप काम कर रहे हैं, आंदोलन कर रहे हैं, मोर्चे कर रहे हैं, निवेदन दे रहे हैं, बड़े बड़े मंत्रियों से आपने मुलाकात की है. तो एक बीजेपी की सरकार अगर आप पकड़ो और अभी महाविकास आघाड़ी सरकार, तो आपको दोनों नेताओं में क्या तफावत लग रहा है, उसमें क्या अंतर आपको नजर आया है? याच्यामध्ये साहेब माझा अनुभव एकच आहे, मी काही कुठल्या पक्षाचा सदस्य नाही आणि कुठल्याही पक्षाची आपण बाजू घेणार नाही. आम्ही तर हे पूर्ण महाराष्ट्रभर हे ओरडून सांगतो की कुठल्याही जनप्रतिनिधीनं तो जर का आमदार असेल तर तो त्या मतदारसंघातल्या 7 ते 8 लोकांचं प्रतिनिधित्व करतो. तो लोकशाहीनुसार लोकांनी निवडून दिलेल्या खुर्चीवर बसलेला असतो. त्यानं राजेशाहीसारखं वागू नये. सामान्य जनतेचे लोकशाहीमध्ये जे प्रश्न आहेत, संविधानिक प्रश्न, ते त्यांनी सोडवलेच पाहिजेत. परंतु असं होताना दिसत नाही. एखादा आमदार एखाद्या पक्षाचा निवडून गेला की तो त्या पक्षाचा बांधिलकी होतो आणि त्या पक्षाच्याच गोष्टी बोलतो. आमच्यासोबत गेल्या 40 वर्षापासून महाराष्ट्रामध्ये धोबी समाजाची शिफारस केंद्राला 3 वेळा पाठवली, परंतु त्याच्यासोबत राजकारण केलं गेलं. भांडे समितीच्या शिफारशी अशा होत्या की या जातीला, या समाजाला हे 1960 पर्यंत SC मध्ये होते आणि त्यांना काढताना कलम 341चा भंग झालेला आहे आणि ती दुरुस्ती करून, राज्य शासनाची चूक त्यांनी दुरुस्ती करून पूर्ववत त्यांना त्या प्रवर्गात टाकलं पाहिजे. पूर्ववत म्हणजे चुकीची दुरुस्ती आहे. म्हणजे हा समाज काही महाराष्ट्रात आरक्षण मागत नाही, शासनानंच चुकीनं त्यांना काढलं. 40 वर्ष त्या समाजाचं नुकसान केलं. त्याचं 3 प्रकारचं नुकसान झालेलं. 40 वर्ष पहिले जर माझं आरक्षण असतं तर कदाचित आज आमचे हजारो पोरं नोकरीवर असते, क्लास 1 क्लास 2 असते आणि हजारो पोरं आमचे डॉक्टर असते, इंजिनियर असते. यानी आपका ये मानना है कि जो पार्टी किसी भी सरकार की हो, ये ओबीसी हो या धोबी समाज का जो भी इस्तेमाल जो होता है उन मतदाताओं का सिर्फ चुनाव तक सीमित रहे. भांडे समिति जो बनी थी वो कांग्रेस के ही कार्यकाल में बनी थी. विलासराव देशमुख जी मुख्यमंत्री थे और कांग्रेस के ही कार्यकाल में कांग्रेस राष्ट्रवादी के सरकार ने ही भांडे समिति बनी थी और भांडे समिति ने ये सिफारिश की थी केंद्र से की इनको जो दुरुस्त जो गलती हुई है, जी चूक झालेली आहे की धोबी समाजाला SC मध्ये असावं म्हणून, जी चूक डॉक्युमेंटली चूक आहे ती एका सरकारी अधिकाऱ्याची किंवा प्रशासनाची चूक आहे, ती दुरुस्त करावी आणि ती चूक अजूनही दुरुस्त झाली नाही याविषयी त्यांची तक्रार आहे. 5 वर्ष फडणवीस सरकारचे गेले, त्यांनी तेच केलं, पत्र पाठवलं, त्यांनी काही चूक दुरुस्त केली नाही. पण माझा विश्वास आहे की जे केलं ओबीसीला जे आरक्षण दिलं त्यांना ही कल्पना है कि कांग्रेस ने दिला. चलिए, मैं मानता हूं कि जैसे आपने बताया कि भांडे समिति का जो गठन था वो कांग्रेस के कार्यकाल में हुआ था, मुख्यमंत्री जी स्वर्गीय विलासराव जी देशमुख के उनके अंडर में हुआ था. तो अब जब कांग्रेस की सरकार है, अभी आज महाविकास आघाड़ी में एक प्रमुख घटक के रूप में कांग्रेस सत्ता पर है, तो फिर अब क्या प्रॉब्लेम आ रही? व्यक्तिगत तौर म्हणजे स्वतः मी व्यक्तिगत सांगू शकतो की माझे जे नेते आहेत ओबीसीचे महाराष्ट्राचे, नानाभाऊ पटोले, ही समस्या त्यांच्यापर्यंत नेण्याचं काम मी केलं आहे आणि त्यांना परतही ह्या समस्येला आम्ही अवगत करूया. आणि ही जी मोठी समस्या यांची आहे तर ती पटोले साहेब यांच्या नेतृत्वात नक्कीच, आणि आमचे जे ओबीसीचे मंत्री आहेत वडेट्टीवार साहेब, या दोघांच्या नेतृत्वात नक्कीच आम्ही ती समस्या सॉल्व्ह करू येणाऱ्या काळात. पण आता कोरोना काळ गेला, ह्या सगळ्या मंत्र्यांना काम करण्याची संधी, लोकप्रतिनिधींना नवीन सरकारला काम करण्याची संधी फार काही. प्रॉब्लम एक और प्रॉब्लम ये है शिंदे साहब और तायड़े साहब कि जो कुछ भी अगर विकास के काम अगर रुक रहे हैं तो उसको कोरोना की आड़ में छुपाया जा रहा है, मुझे ऐसा लगता है. हे खरं आहे की विकासाचे कामं नाही अडवल्या जात. पूर्ण जगात कोरोना होता, कोरोनाला सगळेच बळी पडलेले आहेत किंवा कोरोनामुळे सगळेच दास्तावले होते. एक वेगळं वातावरण पूर्ण देशात असेल, महाराष्ट्रात असेल, कोणती सरकार असू द्या, आणि सगळ्यांना सगळं प्रथम प्राथमिकता सगळ्या गोष्टीची जी झाली होती ती कोरोना झाली होती. चलिए, आता वॅक्सिनेशन मोठ्या प्रमाणात होत आहे, हळूहळू आता हे निवडेल. जी. चलिए, अभी वर्तमान समय में इस आरक्षण को लेकर जो हंगामा हो रहा है वो क्यों हो रहा है? कोरोनामुळे, तेच सांगतो मी की कोरोनामुळे जो इम्पिरियल डाटा मागणी आम्ही केलं केंद्र सरकारनं तो दिला नाही. आता लवकरच आमची सरकार त्या संबंधीचे पावलं उचलेल. जो डाटा शासन कोर्टाला आवश्यक आहे तो देईल आणि हे ओबीसीचं आरक्षण कायम ठेवील ही अपेक्षा आहे आणि ते करेल याची आम्हाला ग्वाही आहे. जी देखिए, आरक्षण का निर्णय लेने का अधिकार केंद्र सरकार को, केंद्र में भाजपा की सत्ता है. फिर आप भाजपा तो ओपनली भूमिका है उनके आरक्षण के खिलाफ. ओबीसी के हर व्यक्ति को ये जानना चाहिए, ओबीसीच्या प्रत्येक व्यक्तीला हे समजलं पाहिजे, मग तो भारतीय जनता पार्टीत काम करत असेल किंवा आणखी कुठल्या पक्षात काम करत असेल, की भारतीय जनता पार्टीची भूमिका ही स्पष्टपणे आरक्षणाच्या विरोधात आहे, प्रत्येक आरक्षणाच्या विरोधात आहे.
ते समजतच नाहीत की हे ओबीसी वंचित आहेत म्हणून. जी. प्रत्येक भूमिका त्यांची आरक्षणाच्या विरोधात असते आणि म्हणून त्यांना हे आरक्षण व्हावं, उलट हे जे महाराष्ट्रानं राजकीय आरक्षण दिलं आहे ओबीसींना ते राहावं अशी इच्छाच नाही त्यांची. त्यांच्या कार्यकालामुळे त्यांनी जे दिरंगाई केली किंवा केंद्राने त्यांच्या सरकारने जो डाटा दिला नाही म्हणूनच हे आरक्षण गेलं आहे. आणि म्हणून येणाऱ्या काळात मात्र महाविकास आघाडी सरकार हे ओबीसीचं राजकीय आरक्षण जे आहे हे कायम ठेवी. शिंदे साहब, जैसे आपने अभी थोड़ी देर पहले बताया कि भले ही कोई भी मिनिस्टर हो, चाहे वो कैबिनेट स्तर का हो, राज्य मंत्री के दर्जे का हो या और ऊपर के दर्जे का हो, तो अधिकारी उनको चलाते हैं, अधिकारी चला दे और अधिकारी काम करते नहीं प्रॉपर, इसलिए ये तकलीफ. कहीं आपका बोलना ऐसा तो नहीं है कि जो भी ऊंची जाति के जो अधिकारी जो रहते हैं वो जो निम्न जाति के लोग हैं उनको ऊपर नहीं आने देना चाहते? कहीं आपको ऐसा लगता है मन में ऐसा कि कई उनके मिनिस्टर उनको बोलते होंगे तो वो करते भी होंगे. जी ये राजकारण पूरे देश में है, जी, सिर्फ महाराष्ट्र राज्य की भी बात नहीं, पूरे देश में है ये. जी बराबर. शिंदे साहब, एक और ऐसा सवाल था कि ये सभी अगर हम जितने भी आरोप प्रत्यारोप हैं, चाहे तायडे साहब आपने लगाए, जो आपने अपनी पार्टी की बात रखी, थोडंसं सॉरी तुम्हाला जी डिस्टर्ब करतो. जी बोलिए बोलिए. याचा अनुभव मला राजकुमार बडोले साहेब या राज्याचे सामाजिक न्यायमंत्री असताना आलेला आहे. जी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले साहेबांना मी जवळजवळ ते सामाजिक न्यायमंत्री 2.5 वर्ष होते, कोणत्या पक्षाचे होते? भाजपचे, आणि त्यांना मी जवळजवळ 18 वेळा भेटलो होतो. जी माननीय आमदार बळीरामजी शिरस्कार साहेब माझ्यासोबत 2 वेळा आले आणि अक्षरशः त्यांच्या चेंबरमध्ये, बडोले साहेबांच्या चेंबरमध्ये त्यांचे आणि माझे वाद झाले. जी जेव्हा हे फाईल ठेवू देत नव्हते सेक्रेटरीला देवेंद्र फडणवीसच्या समोर, आणि बडोले साहेबच सामाजिक न्यायमंत्री होते, तेव्हा त्यांचे माझ्या अक्षरशः चेंबरमध्ये वाद झाले. आजही बळीराम शिरस्कार त्यांचे ग्वाहीदार आहेत, आणि त्यांनी स्पष्ट हे म्हटलं होतं की ही फाईल जर मी ठेवली तर मला वरून खूप प्रेशर येणार आहे. मी म्हटलं साहेब, वरून कोणाचं प्रेशर येणार आहे? तुम्हाला मोदी शिव्या देणार आहेत की देवेंद्र फडणवीस तुम्हाला बोलणार? हे आम्हाला एकदा कळू द्या समाजाला, महाराष्ट्रातल्या. हा आमचा संविधानिक अधिकार आहे. नाही तुम्हाला नाही म्हणे उद्या हेच म्हणे उपोषणाला बसतात शिरस्कार साहेब. म्हटलं साहेब, बहुजनांचे ते नेते आहेत, ते काही उपोषणाला बसवत नाहीत, तुम्ही पळवाटा काढू नका, तुम्हाला फाईल ठेवायची नाही स्पष्ट सांगा. अक्षरशः असे वाद झाल्यावरही 6 महिने त्यांनी फाईल ठेवली नाही. संत गाडगेबाबांची अशी कृपा झाली की त्यांचं मंत्रिपदच गेलं. शेवटी ती धोबी समाजाची बद्दुवास होती त्यांना, कारण त्यांनी ते फाईलच ठेवली नाही. हा इनजस्टिस आहे ना. बिलकुल. मग केलेला अन्यायाचं कुठंतरी तुम्हाला हे द्यावं लागेल. त्याच्यानंतर ती फाईल ठेवल्या गेली. हे म्हणजे मंत्री संजय कुठे होते, त्यांनी ते मोठ्या मुश्किलनं काढली. आचारसंहिता लागत होती, त्याच्या 8 दिवस पहिले ती फाईल काढून पाठवली कशी तरी केंद्रात, कारण आचारसंहिता लागत होती. आणि आचारसंहिता लागत होती म्हणून तुमची फाईल काढणं त्यांना आवश्यक झाली होती. तुम्ही आता स्पष्टच केलं आहे त्यांनी की भारतीय जनता पार्टी कसे म्हणजे फाईल दाबून ठेवतात ओबीसीच्या 2-2, 3-3 वर्ष आमदार आले. जी चलिए, अभी अपनी इतनी जो चर्चा हुई तो प्रकाश जी तायडे कांग्रेस के नेता होने के कारण इन्होंने कांग्रेस की बात रखी, और बीजेपी के आपने जो भी उनकी गलतियां होंगी या जो भी आपने उनके लेकर अपनी भी बात रखी. शिंदे साहब को सभी सरकारों का अनुभव है, चाहे फिर कांग्रेस हो, बीजेपी हो, राष्ट्रवादी हो, जो भी कांग्रेस का उनका सबको अनुभव है. तो अगर ये सारे विवादों को, पार्टियों के विवादों को अगर हम बाजू में रख दें और सारी पार्टी अगर एकत्रित होकर इस मुद्दे को अगर हल करे तो हो नहीं सकता क्या ऐसा कुछ? बिलकुल हो सकता, और हमें विश्वास आहे. म्हणजे आमचे जे आता नेते आहेत, प्रांताध्यक्ष नानाभाऊ पटोले, स्वतःच ओबीसी वर्गातले आहेत आणि ओबीसींना न्याय देण्याचं काम चांगल्या पद्धतीने ते करतील. आणि ओबीसींना न्याय दिल्याशिवाय या देशाचा विकास होऊ शकत नाही. ओबीसीची जनगणना झाल्याशिवाय, त्यांची आकडेवारी निश्चित झाल्याशिवाय विकासाचा पाया आणखी मजबूतीने आम्ही पुढे नेऊ शकत नाही. म्हणून ओबीसींना जे त्यांचे आरक्षण असेल, राजकीय असेल, माझं तर म्हणणं आहे महाराष्ट्रात जसं राजकीय आरक्षण आहे पंचायत राजमध्ये, तशाच पद्धतीचं पूर्ण देशभर ओबीसींना आरक्षण लागलं पाहिजे. नोकरीतही आरक्षण आहे, त्याची टक्केवारी वाढली पाहिजे. आणि हा जो एक नियम समजा सुप्रीम कोर्ट असो किंवा बाकी जे काही सांगतायत की 50%च्या वर आरक्षण नको नको नको, ही प्रक्रिया कुठंतरी आम्ही 50%च्या वरही आरक्षण गेलं तर काही हरकत नाही. महत्त्वाचा आहे तो विकास, लोकांचा विकास, एक सामाजिक विकास, लोकांपर्यंत सगळं विकास पोहोचणे. आणि म्हणून 50%पेक्षा जास्तही जरी आरक्षण देण्याची गरज पडली तरी मात्र ओबीसींना सर्वकष आरक्षण देण्यात यावं. SC ST सर्वच घटकांना, जे आरक्षित घटक आहेत, जे वंचित आहेत, कारण आमचा देश स्वतंत्र होऊन फक्त 70 वर्ष झालं आहे आणि त्यामुळे आम्ही अनेक परंपरेने, अनेक विविधतेने नटलेले आहोत. त्यामुळे ह्या सगळ्या समस्या एका प्लॅटफॉर्मवर येण्यासाठी आम्हाला 200-300 वर्ष दिले पाहिजेत. 5000 वर्ष जुनी परंपरा आम्ही इथं जोपासतो. आमच्यामध्ये शूद्र होते, अस्पृश्य होते, अतिशूद्र होते, नॉन टचेबल होते, तसे नॉन सीएबल होते. तुम्हाला माहीत नसेल, म्हणजे ज्यांना आम्ही डोळ्यानं पाहू नाही शकत,
अशी सुद्धा जमाती आमच्या होती. पिंगळा जोगी नावाची जमात होती. सकाळी सकाळी आमची आई झोपेतून उठायच्या आधी ते भिक्षा मागून निघून जायचे. म्हणजे अनटचेबल, अनसीएबल, अनवॉचेबल असे विविध काही विचित्र प्रकार आणि विविधतेनं नटलेला आमचा देश आहे. हा एका प्लॅटफॉर्मवर येण्यासाठी 300-400 वर्ष तरी जरासा प्रयत्न झाला पाहिजे आणि तोपर्यंत तरी हे आरक्षण आणि ह्या सगळ्या गोष्टी चालू राहतील आणि 50%च्या वर सुद्धा हा आकडा गेला तर काही हरकत नाही. यानी अभी 300-400 साल तक मैंने आरक्षण मिलने के लिए समय लगेगा, आपका ऐसा बोलना? नहीं, आरक्षण मिलने के लिए समय नहीं लगेगा. इसको एक प्लेटफॉर्म पे, अच्छा, एक प्लेटफॉर्म जैसा बीजेपी का एक नारा है समान नागरिक कायदा, जी जी, जो आरक्षण को घातक हो सकता था. जी जी, सारा आरक्षण बंद करने का चक्कर ही है. जी जी, सगळं आरक्षण संपवण्याचाच म्हणजे विचार आहे तो एक समान नागरिक कायदा. म्हणून समान नागरिक कायद्याचा जो आम्ही विचार करतो, सर्वांना समान नागरिक म्हणून समजावा, हा जेव्हा आम्ही विचार करतो तेव्हा आमचा जो इतिहास आहे 5000 पेक्षाही जास्त वर्ष जुना आहे, जो विविधतेनं, अस्पृश्यतेनं, नीचतेनं, अनसीएबल, अनटचेबल, अनवॉचेबलच्या म्हणजे विभागलेला आहे. तर त्यामुळे आतापर्यंत ज्यांनी आरक्षण घेतलं जातीच्या नावावर, त्यांनी 5000 वर्ष आरक्षण घेतलं, त्यांनी आम्हाला काही वर्ष तर राहू द्या. जी तो शिंदे साहब, जैसे मैंने कहा कि सभी पार्टी अगर अपना भेदभाव भुला दे, अगर बाजू में रख दे मुद्दे को, अगर कर सकती है क्या सब? बिलकुल, हे करायलाच पाहिजे. हेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित होतं. जी, हेच अपेक्षित होतं, त्यासाठी घटना आहे. जी, आणि त्यासाठी जिथे लोकशाही आहे. बिलकुल. परंतु घटनेला अपेक्षित प्रमाणे जे आरक्षण होतं, त्या आरक्षणाचा मूळ अर्थ असा होता की जे उपेक्षित आहेत, शैक्षणिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या, जी, जे उपेक्षित आहेत, जी, ते म्हणजे तिन्ही दृष्टीनं प्रगत होऊन ते मुख्य प्रवाहात आले पाहिजे. म्हणजे ते शैक्षणिकदृष्ट्या प्रगत झाले पाहिजे, आर्थिकदृष्ट्या प्रगत झाले पाहिजे, सामाजिकदृष्ट्या प्रगत झाले पाहिजे आणि ह्या तिन्ही दृष्टीनं प्रगत होऊन ते मुख्य प्रवाहात आले पाहिजे आणि त्यांना सन्मानाची वागणूक मिळाली पाहिजे. ह्याच्यासाठी आरक्षण होतं. मग ह्याच्यासाठी आरक्षण असताना आजही 60 वर्ष झाली या देशातल्या अशा पुष्कळशा जाती आहेत. आता सन्माननीय प्रकाश भाऊंनी सांगितलं की ज्या जाती आपण पाहिल्या सुद्धा नाही. आजही महाराष्ट्रामध्ये वस्तुस्थिती पाहिली तर एसटी मध्ये, शेड्यूल ट्राईबमध्ये हजारो जागा आज खाली आहेत की कॅन्डिडेट मिळत नाही शेड्यूल ट्राईबचा. परंतु आजही आमचा पारधी समाज तिथे तितरवाटाच धरते, तिथे ससेच धरते. त्याच्यापर्यंत ती जागृती केली नाही की तुझा हक्क लेखा पडलेला आहे, तुझी खुर्ची खाली आहे, परंतु तू काय करतो, तर तू जंगलात जाऊन शिकार करतो. बिलकुल. हे कशामुळे झालं की त्यांच्यापर्यंत ती जागृती गेली नाही की तुझा संविधानिक हक्क बाबासाहेबांनी तुला जो दिलेला आहे घटनेनं, तो हा आहे. तू शिक्षित झाला पाहिजे, तू प्रगत झाला पाहिजे, तू मुख्य प्रवाहात आला पाहिजे. हे आजही रूट लेवलवर हे काम होत नाही. आजही तांड्यामध्ये जा, जंगलामध्ये जा, तर पारधी लोक आजही बरेचसे शेड्यूल ट्राईबच्या जाती आहेत, त्यांना त्यांचा हक्कच माहित नाही. आणि हे जोपर्यंत रूट लेवलला पोहोचत नाही जागृती आणि ते मुख्य प्रवाहात येत नाहीत शिकून तिन्ही दृष्टीनं प्रगत होऊन, तोपर्यंत हे होणे नाही ना. जी, यानी जो अपेक्षित जो लोग हैं, त्याचा तांडा त्यांना केव्हा दिसतो, ज्या दिवशी मतदान असते, ज्या दिवशी इलेक्शन लागते, मग ते जिल्हा परिषद असो, ग्रामपंचायत असो, मग ते गाडीत बसून आणून मतदान करून घेतील, परंतु त्याचा हक्क त्याला देणार नाही. यानी अपेक्षित जो लोग हैं, अपेक्षित समाज जो है, उन तक वो उनके अधिकारों की बात ही नहीं पहुंचती. बात ही नाही. उपेक्षिताला आजही न्याय मिळालेला नाही. वंचिताची लढाई जे कोणी नेते लढतो म्हणतात भारतामध्ये, त्या वंचिताच्या नेत्यांनी मला एक तरी दाखवावं की तो धोबी समाजासाठी कधी मंत्रालयासमोर उपोषणाला बसला, किंवा न्हाव्याचं हिरावलेलं आरक्षण त्यांना भेटलं पाहिजे, किंवा कुंभाराच्या मातीचा प्रश्न आहे त्याच्यासाठी मंत्रालयासमोर कुठे कलेक्टर ऑफिस समोर हे नेते मला एकदा तरी नाही दिसले हो. आरक्षणाला उपोषणाला बसलेले किंवा एखाद्या अधिकाऱ्यासोबत जाऊन चर्चा, गेल्या 18 महिन्यात धोबी समाजाची फाईल पाठवत नाहीत आणि न्हावी समाजाची फाईल मीटिंगला ठेवत नाहीत. एकही वंचितचा नेता किंवा कुठलाही असेल उपेक्षितांचे आम्ही नेते म्हणवणारे जे कोणी नेते असतील भारतामध्ये, त्यांनी कोणी तर तिथं उभं राहा. लढाई, माझं म्हणणं असं आहे की प्रॅक्टिकली लढताना तो दिसला पाहिजे. लढतो म्हणणे आणि त्याच्यासाठी लढणे याच्यामध्ये फार फरक आहे. उपेक्षितासाठी लढतो, वंचितासाठी लढतो म्हणणे हे स्टेजवर सगळेच म्हणतील, परंतु प्रॅक्टिकली त्या मंत्रालयामध्ये, त्या अधिकाऱ्यामध्ये, त्या सत्तेत असलेल्या मंत्र्यासोबत किंवा त्या सेक्रेटरी सोबत भांडताना आणि तो त्याचा संविधानिक अधिकार त्याला द्या म्हणताना हे आम्हाला कोणीच दिसत नाही. हे म्हणजे दुर्दैव आहे ना छोट्या समाजांचं. जी, ताड़े साहब, आपसे मेरा एक सवाल है कि जैसे आरक्षण का जो भी निर्णय का जो अधिकार है वो केंद्र सरकार के पास है, फिर भी महाराष्ट्र की अगर हम बात करते हैं तो महाराष्ट्र में बीजेपी राज्य सरकार के खिलाफ आंदोलन कर रही है, ये कैसा क्या? कोरोनाला प्राथमिकता देण्यात महाविकास आघाडी सरकारने कुठलीही कमी ठेवली नाही. मद्रास सुप्रीम कोर्ट असेल, दिल्ली सुप्रीम कोर्ट असेल, यांनी मुंबई किंवा महाराष्ट्राचं मॉडेल पूर्ण देशाने ॲडॉप्ट करावं अशी शिफारस केंद्र सरकारला केली. आणि त्यामुळे केंद्र सरकारने जो स्पिरिच्युअल जो डाटा आम्हाला इम्पिरियल डाटा जो पाहिजे होता, जी आम्हाला
जनगणनेचा डाटा पाहिजे होता, जो सुप्रीम कोर्टाला द्यायचा होता तो पुरवला नाही, म्हणून आम्ही त्या ठराविक काळात देऊ शकलो नाही. याच्या आधी फडणवीस साहेबांनी तो मागितला होता, पण ते सुद्धा तो डाटा त्यांची स्वतःची सरकार असताना देऊ शकले नाही. तरी पण मात्र एक संधी शोधून ओबीसीचं आरक्षण काँग्रेसने गमावलं किंवा महाविकास आघाडीने गमावलं असं ओरड करत हे मोर्चा जे प्रत्येक जिल्ह्यात काढला, कुठून येतो असा आत्मविश्वास मला कळत नाही. यांना हा आत्मविश्वास रामजी यांना कोण देतो हे कळत नाही आहे की एवढं स्पष्ट असताना की तुमच्या वेळेस सुद्धा तुम्ही अपयशी ठरला, तो डाटा तुम्ही मिळू शकला नाही आणि आता महाविकास आघाडी तो सरकार मिळवणार याच्यात काही संशय नाही. पण हे जे ओबीसीचं जे काही प्रेम आहे, यांचं नाटकी प्रेम आहे, खोटं प्रेम आहे, ते धनगर समाजाला माहीत पडलं आहे. धनगर समाजाला तुम्हाला एसटीत टाकतो म्हणून 5 वर्ष झुलवलं आणि आता कुठं एसटी आणि कुठं धनगर समाज आहे हे सगळ्यांना कल्पना आहे. त्यामुळे आताच आमचे शिंदे साहेब बोलले, ते सामाजिक न्यायमंत्री भारतीय जनता पार्टीचे, ते फाईल ठेवायला तयार नव्हते फडणवीस साहेबासमोर. तर ते हे जे खोटं प्रेम आहे, हे खोटं प्रेम कसा आत्मविश्वास तुम्हाला मिळतो आणि कुठून तुम्ही या खोट्या प्रेमाप्रित्यर्थ मोर्चे करता आम्हाला कळत नाही. अगर हम ये विषय पे अगर हम हमारी चर्चा अगर जारी रखें तो कई घंटे निकल जाएंगे, लेकिन इसका कोई हल नहीं निकलेगा. तो मेरा आप दोनों से एक आखिरी सवाल इस कार्यक्रम का कि वर्तमान समय की राजनीति को लेकर आप दोनों क्या समझते? ओबीसीला न्याय देण्याचं काम आमचे प्रांताध्यक्ष नानाभाऊ पटोले, आमचे ओबीसीचे मंत्री विजय वडेट्टीवार साहेब हे करतील येणाऱ्या काळात. आणि स्वतःच ओबीसी आहेत, आमचे ओबीसी मंत्री असतील, आमचे वडेट्टीवार साहेब असतील, आमचे छगन भुजबळ साहेब असतील. आणि हा जो काही जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा आरक्षणाचा प्रश्न आहे, हे आरक्षण कायम ठेवण्याचं कामसुद्धा हे सगळी लोक मंडळी करतील, हा माझा ठाम विश्वास आहे आणि हा विश्वास मी ओबीसींना देऊ इच्छितो. शिंदे साहेब, ओबीसीला त्यांचं आरक्षण हे देतील निश्चित. आणि सुप्रीम कोर्टाने केल्यापासून जर यांनी शासनाने तो प्रयत्न केला असता तर ते आतापर्यंत मिळून गेलं असतं. परंतु पक्ष कुठलाही असो, ओबीसी हे सर्वांचे आहे. मतदानासाठी त्याचं राजकारण करू नये आणि त्याला सगळ्यांनी प्रामाणिकपणे प्रयत्न करून त्यांचा पूर्ववत हक्क ओबीसीला तो आरक्षणाचा मिळाला पाहिजे. हा सगळा प्रयत्न जर राज्य शासनाने मिळून जर केला, केंद्राने सुद्धा तो करायलाच पाहिजे. कारण केंद्राकडे डाटा जर उपलब्ध आहे तर केंद्राने तो ताबडतोब यांना दिला पाहिजे आणि यांनी तो दाखल केला पाहिजे. आजही यांनी ही प्रक्रिया सुरू केली तरी याच्यात ही 2 वर्ष घालवतील. 2 वर्षानंतरही समजा एखाद्या संघटनेने जाऊन जर तो चॅलेंज केला तर परत यांना ते त्या गोष्टी कराव्या लागतील. त्यासाठी मी राज्य शासनाला एकच विनंती करेल की तुम्ही राज्य मागासवर्ग आयोगाला जो आदेश दिला, त्या राज्य मागासवर्ग आयोगाच्या कार्यकक्षेत त्याच्या अधिकारात तो इम्पिरिकल डाटा कलेक्ट करणे हे संवैधानिकरित्या तो अधिकार त्याला आहे का, हा राज्य शासनाने तपासला पाहिजे आणि तेव्हाच राज्य शासनाने त्याला आदेश दिला पाहिजे, जेणेकरून ओबीसीचा आता वेळ जाणार नाही. कारण इलेक्शन समोर आहेत. आता जरी इलेक्शन समोर ढोकले तरी पुढे इलेक्शन आहेतच आणि या महाराष्ट्रातल्या संपूर्ण ओबीसी समाजाचं फार मोठं नुकसान होणार आहे. ओबीसी समाजासोबतही हे राजकारणच केले जाते. माझं म्हणणं असं आहे की या राज्यातला 55% ओबीसी समाज आहे, म्हणजे इथला राज्यकर्ता ओबीसी समाज आहे. त्याला हे काही राजकीय पक्ष त्याला एकत्र येऊ देत नाही. आज ओबीसीचा अधिकार मागण्यासाठी जर राज्यभर आंदोलन करावं लागते, असलेला अधिकार छिनलेला आहे. आता मग हे जेव्हा केव्हा हा अधिकार जात होता तेव्हा केंद्र सरकार किंवा राज्य सरकार किंवा अधिकारी काय करत होते? 55% इथे लोकशाही आहे ना, इथे लोकशाही आहे, त्या ओबीसीचा तो लोकशाहीप्रमाणे तो अधिकार आहे आणि मग त्यांचं प्रतिनिधित्व हिरावलं गेलं. आरक्षणाचा मूळ अर्थ आहे की त्याचं प्रतिनिधित्व, मग त्याचं प्रतिनिधित्व हिरावलं जाऊन राहिलं आणि राज्य शासनही काही करत नाही, केंद्र सरकारही काही करत नाही. हा ओबीसीवर फार मोठा अन्याय आहे आणि हे ओबीसी सोबत हे होत असताना या राज्यातले लोक काय करतात आहे हे त्यांनी जागृत होऊन तेव्हाच ताबडतोब त्याच्यावर पावलं उचलली तर ही वेळच येत नाही. हे यांनी करावं एवढीच आमची राज्य शासनाला विनंती आहे. आज की जो चर्चा थी हमारी ओबीसी आरक्षण को लेकर की थी, इसमें दोनों मान्यवरों ने अपने अपने विचार व्यक्त किए हैं. मेरा ऐसा मानना है कि इस जो कई सालों से मुद्दा जो चले आ रहा है, जिस पर राजनीति की जा रही है, सरकार बदल रही है, मंत्री बदल रहे हैं, लेकिन मुद्दा जस के तस है. केवल इस मुद्दे को लेकर केवल मतदाताओं से मत लिए जाते हैं और मत मिलने के बाद, जीतने के बाद, कुर्सी मिलने के बाद, सत्ता मिलने के बाद उसे भुला दिया जाता है. तो सारी पार्टियां एकत्रित होकर इस आरक्षण के मुद्दे को हल करें, यही अपेक्षा है. अनिल जी शिंदे और प्रकाश जी तायड़े, आपने इस कार्यक्रम में हमें समय दिया, इसके लिए बहुत बहुत धन्यवाद. अगले बार हम फिर मिलेंगे एक नए विषय को लेकर और नए मान्यवरों के साथ. फिर भी आप देखते रहिए सीधी बात राजेंद्र श्रीवास के साथ. धन्यवाद.